श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे, नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे। आता तुम्ही म्हणणार कोरडी देवपूजा म्हणजे काय? आता भरपूर जणांना माहित आहे की कोरडी देवपूजा कशी करतात आणि काही लोकांना आणि स्त्रियांना माहित नाही की कोरडी देवपूजा म्हणजे काय। आता हे काय नवीनच, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कोरडी देवपूजा केल्याने आपल्याला दोष लागत नाही, तर का लागत नाही त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्याला कोरडी देवपूजा केल्याने आपल्याला दोष लागत नाही। तर कोरडी देवपूजा कशी करतात, तर भरपूर लोक आहेत जी कोरडी देवपूजा करतात, भरपूर स्त्रिया आहेत, भरपूर घरांमध्ये 8 दिवसांनी देव धुतले जातात, देवांची पूजा केली जाते, देवांना आंघोळ घातली जाते, काही ठिकाणी कोरडी देवपूजा सुद्धा केली जाते। आता बघा, देव काय तुम्हाला असं पाप वगैरे लावणार नाही किंवा तुमचं काही वाईट करणार नाही। देव कुणाचंच वाईट करत नाही, आपले कर्माचे भोग असतात। आपण जे करतो, आपण काही केलेलं असतं वाईट कर्म, त्याचेच आपल्याला भोग भोगावे लागतात। ते काय देव आपल्याला त्याची शिक्षा देत नाही, पण आपलं कर्तव्य आहे, कारण की देवाने आपल्याला जन्माला घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला देवाची सेवा करणं हे निश्चितच आहे। कारण की देवाची सेवा केल्याने आपल्यावर आलेले अडथळे असतात, मुश्किले असतात, आपल्यावर आलेले जे वाईट प्रसंग असतात त्यांचं निवारण करण्यासाठी आपल्याला देवांची आराधना पूजा करावी लागते। पण ज्या लोकांना शक्य नाही, बघा भरपूर लोक असे आहेत, स्त्रिया आहेत, जॉब करतात, तर त्यांना घरामध्ये देवपूजा करणं शक्य नाही। सकाळी काम वगैरे आवरून ते म्हणजे कामं वगैरे संपूर्ण आवरतात आणि घाई गडबडीने घरातून निघतात, तर पण आपण काय मग त्यामुळे त्यांचं काय होतं, त्यांची देवपूजा होत नाही। जशी आपण रोज देवपूजा करतो, आपल्याला 1-1.5 तास लागतो देवपूजा करायला, म्हटलं नुसतं पाण्यातून तर अर्धा तास लागतो, 1 तास लागतो, तर ते जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय करायचंय, जॉब करत असणार, कुठेतरी बाहेर कामाला जात असणार, तर हे करणं शक्य नाही, घरात कोणीच नाही करणार, तर त्यांनी ही कोरडी देवपूजा नक्की करायची आहे। आता कोरडी देवपूजा करताना तुम्हाला काय करायचं, आपले कुलदेवीचं सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे। ज्या घरामध्ये जी कुलदैवत आहे त्याची सेवा जर आपल्याने होत नसेल तर त्या घरामध्ये अडथळे निर्माण होतात, प्रॉब्लेम येतात, आपल्या घरामध्ये सुख राहत नाही, शांती राहत नाही, म्हणजे कुठलंही काम आपलं होत नाही, आलेला पैसा टिकत नाही, भरपूर प्रमाणात आपल्यावर कर्जाचा डोंगर होत चालतो। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ही जी कोरडी, जर तुम्ही रोज देवपूजा करत नसणार तर तुम्हाला कोरडी देवपूजा नक्कीच करायची आहे आणि आपली कुलदेवीची सेवा करायची आहे। आता सेवा करण्यासाठी काय तुम्हाला 5-10 मिनिटं लागतील, त्याच्यासाठी काय करायचं, जर तुम्हाला टाइम नसेल तर काय करायचं, आपण जी फुलं वाहिलेली असतात देवाला, ती फुलं काढून घ्यायची, कारण की आपण जी सुकून गेलेली असते फुलात, त्या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती निर्माण झालेली असते, तर ती फुलं तुम्हाला घरात सुद्धा ठेवायची नाही, ती निर्माल्यामध्ये लगेच टाकून द्यायची आहे। नाहीतर काही स्त्रियांना सवय असते की देवाजवळ फुलं काढले की एका पिशवीत भरून ठेवतात, तेच देवाजवळ ठेवतात, असं भरपूर 8 दिवसपर्यंत त्याच्यातच फुलं टाकत जातात, वाती टाकत जातात आणि ते फुलं नंतर 8 दिवसांनी तुम्ही घराच्या बाहेर टाकतात। त्याच्याने काय होतं, तर आपल्या घरामध्ये वादविवाद होतो, म्हणजे पती पत्नीमध्ये जमत नाही, काहीतरी कारणांवरून आपल्या घरामध्ये छोट्या कारणांवरून आपल्या घरामध्ये भांडण होते। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ते जे फुलं आहे ते रोजचे रोज तुम्ही बाहेर टाकू शकतात। तर आपल्या देवांना तुम्हाला अशा प्रकारे रोज फुलं चेंज करायची आहे, ही कोरडी देवपूजा म्हटली गेली। तर त्याच्यासाठी रोज देवांना फुलं व्हायची, दुसऱ्या दिवशी ती फुलं टाकून द्यायची, नंतर उदबत्ती लावायची, उदबत्तीची जी राग असते ती झाडून घ्यायची, पुसून घ्यायची स्वच्छ, नंतर दिवा लावायचा, दिवा लावताना एक काळजी घ्यायची, जी वात असते ती रोजच्या रोज चेंज करायचीच, कारण की असं म्हटलं गेलेलं आहे, जर आपण तीच वात राहू दिली तर आपल्या घरामध्ये कर्ज वाढतं, असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे काही घरांमध्ये बघा तुम्ही, जो दिवा असतो देवाचा, त्याला एवढं जंग आलेलं असतं, तो पिवळा पडलेला असतो, त्याच्यातली जी वात असते, त्याच्या वरचा जो भाग असतो पूर्ण काळा झालेला असतो, ती वात वापरून त्या स्त्रिया 8 दिवसपर्यंत ती वात चालवतात। तसं करायचं नाही, याच्याने तुम्हाला नक्कीच दोष लागणार आणि त्याच्यामुळेच तुम्हाला पैसा पुरत नाही, तुमच्या घरामध्ये सतत कटकट वादविवाद भांडण होत असतात। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जो दिवा आपण पेटवतो त्याची वात तुम्हाला रोज चेंज करायची आहे। भलेही तुम्ही रात्रीच्या टायमाला चेंज करा, सकाळी त्याचा दिवा लावा, देवाला दिवा लावा, तेलाचा उदबत्ती लावा, धूप ओवाळा, नाही तुम्हाला देवांना पाण्यामध्ये घालून स्वच्छ करता नाही आलं, आंघोळ करता नाही आली, तर हे अशा प्रकारे तुम्हाला कोरडी देवपूजा करायची आहे। आपल्या जी कुलदैवत आहे तिला हळदी कुंकू लावायचं, तिला फुलं अर्पण करायची, नाही शक्य तर तू 11 वेळेस किंवा 5 वेळेस 7 वेळेस तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण करायचं। देवीचं जी तुमची देवी असेल, कुठलीही पण असू दे, तुमची देवी, तर तुमची जी देवी असेल कुलाचे रक्षण करणारी, ती देवी
तर तुम्ही काय करायचं आहे, कुठल्याही देवीचं जर तुम्हाला मंत्र माहीत नसेल तर तुम्ही 99 मंत्र म्हणू शकतात. 99 मंत्र म्हणायचा 11 वेळेस 7 वेळेस जसं तुम्हाला येईल तसं जमेल तसं तुम्हाला हा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. देवाजवळ दिवा सुद्धा लावायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कोरडी देवपूजा आहे ती करायची आहे. आता तुम्हाला अजून एक सांगते बघा, घरामध्ये नेहमी तुम्हाला घंटा वाजवायचा आहे. कारण की आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ, भलेही तुम्हाला सकाळी जमत नसेल तर संध्याकाळच्या टायमाला नक्कीच ऑफिसमधून आल्या आल्या भरपूर उशीर झालेला असेल तरी सुद्धा हातपाय धुवून तुम्हाला दिवा लावायचा आहे. देवाला दिवा लावल्यानंतर, अगरबत्ती लावल्यानंतर बघा तुमचं घर कसं प्रसन्न वाटतं. जे घर तुम्ही देव तुम्ही 8 दिवसापर्यंत धुत नाही, त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही, तुम्हाला वेळ नसल्या कारणाने त्या घरामध्ये तुम्ही देव बघणार तर देवांकडे बघितलं जात नाही, उदासी वाटते. देव पिंगट झालेले असतात, देवांवर चढलेला असतो, काळंपण आलेलं असतं आणि ते जी आपण उदबत्ती लावतो ती उदबत्तीची संपूर्ण राख खाली पडलेली असते. खूप घाणेरडं वाटतं. देवाकडे बघितल्यावर नकारात्मक शक्ती त्या घरामध्ये भरपूर प्रमाणात निर्माण झालेली असते. मन प्रसन्न नाही राहत त्या घरामध्ये आणि त्या घरामध्ये कसं सुख राहणार बरं. त्याच्याचमुळे बघा, आता एखाद्या व्यक्तीचं घर आहे, एखाद्या स्त्रीचं घर आहे, आपण सहज तिच्या घरी कधीतरी गेलो तर तिचं घर, तिचं देवघर एवढं सुंदर दिसतं तर तिच्या देवघराचा हेवा करावा असं वाटतं. कारण की तिच्या देवघर बघितल्या क्षणी आपलं मन प्रसन्न होतं. त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात निर्माण झालेली असते आणि त्या घरामध्ये बसल्यावर आपलं मन प्रसन्न आणि शांत झालेलं असतं. त्यामुळे नक्कीच आपल्याला जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ही कोरडी देवपूजा नक्कीच करा. बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव सुद्धा येईल याच्यापासून. नाही करण्यापेक्षा केलेली बेटर. तर आता दुसरं तुम्हाला सांगणार आहे की बघा, ज्या वेळेस आपण संध्याकाळच्या टायमाला तुम्ही भले 8, 8:30 वाजता 9 वाजता येत असणार, दिवा लावायचा, घंटी वाजवायची. कारण की घंटी वाजवल्याने असं असतं आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते. घंटा वाजवल्याने सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घर हे शांत सुख शांतीने नांदतं. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये घंटी वाजवायला विसरायचे नाही. सकाळी वाजवा, संध्याकाळी वाजवा, थोडा वेळ का वाजवत नाही पण तुम्हाला तो जो तुम्ही देवघरामध्ये घंटा ठेवलेला आहे तो घंटा तुम्हाला नक्कीच वाजायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कोरडी देवपूजा करायची आहे. तर हे जे साधे सिंपल जे गोष्टी आहेत त्या आपल्याला कळायला पाहिजे, स्त्रीला कळायलाच पाहिजे. जर तुम्हाला शक्य नाही, आळस येतो. आता बघा, भरपूर वेळेस असं होतं आपण गावाला जाण्याची गडबडीमध्ये असतो आणि त्यावेळेस नेमकं आपल्याने आपली देवपूजा झालेली नसते. मग आपल्या मनात एक खुदखुदा असतो की अरे मी देवपूजा केली नाही. पण बघा, तुम्ही जर ही कोरडी देवपूजा केली तर तुम्हाला दोष नाही लागणार. गावाला जाणार असणार, कुठं बाहेर गावाला जाणार असणार, देवांची पूजा होत नसेल, म्हणजे वेळ राहत नसणार, तर तुम्ही काय करायचं आहे, त्यावेळेस अशा प्रकारे देवपूजा करायची आहे. देवाजवळ रांगोळी टाकून द्यायची, उदबत्ती लावायची, दिवा लावायचा, देवांना फुलं अर्पण करायची, जुनं जी फुलं असतील ती बाहेर टाकून द्यायची. अशा प्रकारे तुम्हाला देवाची पूजा करायची आहे. खूप साधी सिंपल आहे. 2 मिनिटं लागतात. मला सांगायला तरी टाइम लागतो पण तुम्हाला करायला बिलकुल वेळ लागणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला देवांची पूजा करायची आहे. आता अजून तुम्हाला एक सांगणार आहे, गुरूंची सेवा. जी गुरूंची सेवा आहे, ज्या ठिकाणी गुरु म्हणजे जे आपले गुरु असतात तर गुरुवारच्या दिवशी नक्कीच गुरूंची सेवा करायची. जे कुठले पण तुमचे गुरु असू दे, कोणी साईबाबाला बसतं, कोणी दत्तांना बसतं, स्वामी समर्थ महाराजांना बसतं, तर आपल्या गुरूंची आपल्याला भरपूर प्रमाणात अशी सेवा करायची आहे. ते सेवा म्हणजे नामस्मरण करायचं, गुरूंच्या मंदिरामध्ये जायचं. गुरूंचं जेवढं आपण गुरूंची सेवा केली तर गुरु आपल्याला तारतात. ते आपल्याला संकट दुःखांपासून आपलं निवारण करतात. त्यामुळे आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे. आणि ज्या घरामध्ये बघा, ज्या घरामध्ये गुरूंची सेवा होत नाही त्या घरामध्ये भरपूर प्रमाणात असं टेन्शन येतं, वातावरण निर्माण होतं. त्या घरामध्ये सोनं मोडायची प्रॉब्लेम येतं, सोनं गहाण ठेवायचं प्रॉब्लेम येतं. त्यामुळे आपल्याला आपल्या गुरूचं नामस्मरण थोडा वेळ का असेना तरी आपल्याला थोडा वेळ आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे. कारण की त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर तुमच्याने देवपूजा होत नसेल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या देवांची पूजा करायची आहे. माझं चॅनल जर खरंच तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.